नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर रोहित आहेत. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. आज आपल्याबरोबर एक दुःखद घटना शेअर करायची आहे. एक तरुण उमदा सैनिक ललित कुमार अग्निवीर म्हणून लष्करात भरती झाला होता. 7 जाट रेजिमेंटमध्ये त्याला पोस्टिंग मिळालं होतं आणि तो जम्मूच्या जवळ पूंछ जिल्ह्यामध्ये हवेली तालुका आहे, तिथे सलोत्री गावामध्ये विक्टर पोस्ट नावाचं एक लोकेशन आहे. तिथे पहारा करत असताना, गस्त घालत असताना तो आणि त्याच्याबरोबरचे 2 सैनिक एका भूसुरुंगामुळे जखमी झाले. दुर्दैवाने ललित कुमार यांचा त्या भूसुरुंगाच्या स्फोटामध्ये मृत्यू झाला आणि हे जे 2 नायब सुभेदार हरिराम आणि हवालदार गजेंद्र सिंह हे जखमी झाले. त्यांना तातडीने उधमपूरच्या जनरल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु दुर्दैवाने ललित कुमार काल दुपारी 12 वाजता स्वर्गवासी झाले. देशाकरता सर्वोच्च बलिदान देण्याचा बहुमान ललित कुमार यांना मिळाला. त्यांच्या कुटुंबियांवरती जे दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याबद्दल आपण सर्व एक राष्ट्र म्हणून त्यांना प्रणाम करतो. आपण त्यांच्याबरोबर आहोत. त्यांना राष्ट्र एकटं पडू देणार नाही याची खात्रीच आहे. परंतु या हल्ल्याची किंवा या मृत्यूची जबाबदारी एका संघटनेने स्वीकारली आहे. ते ऐकल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला गेली. मुळामध्ये हे ललित कुमार आणि बाकी 2 जवान तिथे काय करत होते तर याला इंग्लिशमध्ये एरिया डॉमिनन्स पेट्रोलिंग असं म्हणतात. म्हणजे क्षेत्रीय वर्चस्वासाठीची गस्त. जिथे आपलं राज्य आहे तिथे जर काही शत्रूच्या कारवाया होत असल्या, तिथे जर काही दुष्ट काही हे करत असले, रहस्यमय गोष्टी करत असले तर त्यांना धडकी भरवण्याकरता तिथे जी गस्त घातली जाते ती सशस्त्र गस्त असते आणि वेळ पडल्यास समोर दिसलेल्या दुश्मनाला गोळी घालण्याचा सुद्धा अधिकार या गस्तीमध्ये असतो. अशा प्रकारच्या गस्तींना एरिया डॉमिनन्स पेट्रोलिंग म्हणजे क्षेत्रीय वर्चस्वासाठीची गस्त असं दाखवून द्यायचं असतं की हे आमचं क्षेत्र आहे, इथे अशा तुमच्या गैरकानूनी गैरकायदा कारवाया चालणार नाहीत आणि त्या चालल्या तर आम्ही त्या कठोर रीतीने मोडून काढू, हे दर्शवण्यासाठी जी गस्त असते तशा प्रकारची ही गस्त होती. दुर्दैवाने या गस्तीच्या दौरान या ललित कुमार यांना भूसुरुंगामुळे आपले प्राण गमवायला लागले. परंतु यानंतर त्यांची जी मेन जम्मूच्या जवळ नगरोटा इथे जे मेन आर्मीचं युनिट आहे त्याला 16वं कोर म्हणतात, 16th कोर त्याला म्हणतात. त्याचं दुसरं नाव व्हाईट नाईट कोर असं देखील आहे. व्हाईट नाईट कोरच्या प्रमुखांकडनं ललित कुमार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, पुष्पचक्र वाहण्यात आले आणि व्हाईट नाईट कोरनी सांगितलं की आम्ही त्यांच्या कुटुंबियांबरोबर या त्यांच्या दुःखात सहभागी आहोत आणि अर्थातच देशाच्या एका तरुणाचं झालेलं बलिदान, तोही अग्निवीर म्हणून सैन्यात आलेला, आम्ही हे वाया जाऊ देणार नाही. आणि आपणसुद्धा हिंदुस्तान पोस्टचा परिवार आणि आपण सर्व त्या ललित कुमार यांच्या आत्म्याला सद्गती मिळेल, सद्गती मिळणारच आहे कारण देशाकरता बलिदान झालेलं आहे आणि त्याच्या आईवडिलांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. परंतु इथे गोष्ट थांबत नाही. TRF ही जी संस्था आहे, ही संस्था कसली, द रेजिस्टन्स फ्रंट या नावाची एक पाकिस्तानी दहशतवादी संघटना आहे. पाकिस्तानीमध्ये तुम्ही गेलात तर 3 प्रमुख दहशतवादी संघटना होत्या, अजूनही आहेत. म्हणजे लष्करी तैयबा त्याच्यातली एक आहे. त्या लष्करी तैयबा एक जैश ए मोहम्मद म्हणून एक आणखीन आणि हिजबुल मुजाहिदीन अशी पण एक संस्था आहे, अशी पण एक संघटना आहे. या सगळ्यांचं एकच उद्दिष्ट आहे की भारतावर हल्ले करायचे आणि भारताला जर्जर करायचं, भारतात जास्तीत जास्त प्राणहानी करायची आणि यांच्याकडे शस्त्रास्त्र वगैरे सगळे पाकिस्तान सरकार देतं. आता ही जी संघटना द रेजिस्टन्स फ्रंट, काही वर्षांपूर्वी लष्कर ए तैयबा नाव घेतलं की आपल्याला कळतं की मुस्लिम संघटना आहे. तर असं कळू नये म्हणून पाकिस्तानच्या काही बिंडोक लोकांनी अशी शक्कल लढवली की याचं इंग्रजी नाव करावं, द रेजिस्टन्स फ्रंट, TRF. म्हणजे कसं सेक्युलर नाव झालं की नाही, याच्यामध्ये मुस्लिम धर्माचा वास येत नाही, याच्यामध्ये ख्रिश्चन धर्माचा वास येत नाही, इंग्रजी नाव दिलं.
परंतु असं करून काही या गोष्टी लपून राहत नाहीत. सगळ्या जगाला माहिती आहे की द रेझिस्टन्स फ्रंट ही लष्कर ए तैयबाचीच एक संघटना आहे. आता परवाच आपण बातमी वाचली असली तर अमेरिकेने TRF या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषितच केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित करण्याचा अर्थ असा की या संघटनेला पाकिस्तान सरकार जर मदत करत असलं तर पाकिस्तान सरकार स्वतःच आंतरराष्ट्रीय दहशतवादामध्ये गुंतलेलं आहे. याच TRFनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याची देखील जबाबदारी स्वीकारलेली आहे. नंतर ते म्हणले आमची चुकून झाली, आम्ही केलं नाही, कोणीतरी चुकून आमच्या वेबसाईटवर टाकलं वगैरे. पण हे झाल्यामुळे FATF जो आहे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स त्यांच्याकडे पुरावे सज्जड मिळालेले आहेत की पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांना सामील आहे. यास्तव पाकिस्तान सरकारचं नाव FATF ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं ही जी भारताची सातत्याची मागणी आहे ती मागणी मान्य होईल अशी शक्यता आहे. FATFमध्ये ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेल्या देशाला कुठलीही आंतरराष्ट्रीय संस्था मदत कर्ज कुठल्याही तऱ्हेने देत नाही. आधीच पाकिस्तानात भीक लागलेली आहे, जेवायला पैसे नाही आहेत आणि बाहेरचं कर्ज जर थांबलं तर पाकिस्तान भूकमरेनी मरेल. असाही आपण त्यांना सिंधू पाणी वाटप करार करून त्यांचं पाणी थांबवतोय किंवा पूर येईल इतकं सोडतोय, त्यामुळे ते मरतातच आहेत. FATFनी आंतरराष्ट्रीय मदतीलाही वरती टाच आणली तर ते आणखीनच लवकरच गळाटतील ही शक्यता आहेच. परंतु हा एक भाग झाला. आपल्याला आठवतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय सांगितलं होतं ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या भागानंतर की आम्ही तुमच्याकडनं कुठलीही आगळीक झाली तरी आता ती कुठल्या तरी संघटनेने आगळीक केली असं मानणार नाही. आम्ही हे पाकिस्तान सरकारने भारताशी युद्ध पुकारलं आहे असंच मानू आणि युद्ध पुकारलेल्या सरकारला ज्या पद्धतीने उत्तर द्यायचं त्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. आता हे झालेलं आहे, TRFनी मानलेलं आहे. मला याच्यात थोडं पुढे जायचं आहे. आता निश्चितच नरेंद्र मोदी आता आजच परत दिल्लीला यायचे आहेत. आल्यानंतर बहुतेक पाकिस्तानवरती एक धडाक्याचा हल्ला होईल. ऑपरेशन सिंदूर भाग 2 आज रात्रीच सुरू होईल अशी शक्यता आहे. परंतु मला एक घर आणखीन पुढे जायचं आहे. नरेंद्र मोदी जेव्हा सांगतात की तुमच्याकडनं आगळीक झाली तर आम्ही तुम्हाला मारू, हा भारतीय नेतृत्व, भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय लष्करी प्रमुख, लष्करी सगळं जे भारताचं संस्थान आहे त्यांच्यावरती जुन्या ज्या खुळचट समजुतींचा पगडा आहे. धर्मयुद्ध ही ती खुळचट समजूत आहे की समोरच्यानी अधर्म केला तरी त्याला आम्ही धर्मानेच लढू. जसं पृथ्वीराज चव्हाणनी शरण आलेल्या शत्रूला सोडून देण्याची चूक केली होती. तो खुळचटपणा अजूनही कुठेतरी भारतीय मानसामध्ये रुतून बसला आहे अशी एक अतिशय अघोर शंका माझ्या मनात येते. आणि असं मुळीच होता कामा नये. पाकिस्तान हा कुठल्याही प्रकारे धर्मयुद्धांनी लढण्याला लायक देश नाही आहे. युद्ध हे धर्म आणि अधर्म काही नसतं. शत्रूचा संपूर्ण विनाश करणं हेच युद्धाचं उद्दिष्ट असतं. खरं म्हणजे असं सांगायला पाहिजे की तुम्ही आगळीक केली तर तुम्हाला ठोकूच, आगळीक नाही केली तरी तुम्हाला ठोकू, कारण तुमची लायकी ठोकून घेण्याचीच आहे. भारतीय सैन्य, भारतीय राजनेता, भारतीय डिप्लोमॅट्स म्हणजे कूटनीतिज्ञ जयशंकर वगैरे यांच्यासारख्या लोक यांनी आता पब्लिकली सांगण्याची वेळ आलेली आहे की पाकिस्तानसारख्या गटारातल्या देशाला कुठल्याही तऱ्हेचे धर्मयुद्धाचे नियम लागू नाही आहेत. आम्हाला मर्जी येईल तेव्हा आम्ही तुम्हाला ठोकू. तुम्ही आगळीक केली असली तर दुप्पट ठोकू, नाही केली तरी तुम्हाला ठोकणारच आहोत, कारण तुमची लायकीच बुटाखाली चिरडली जाण्याची आहे. झुरळ जर तुम्हाला दिसलं घराबाहेर तर काय तुम्ही त्याला सोडून देता ते घरात आलं नाही म्हणून? तुम्ही बुटांनी चिरडताच ना त्याला. विंचू जर तुम्हाला दिसला तर तुम्ही काय त्याला सोडून देता? कारण उद्या ते घरात येईल, उद्या तो विंचू तुमच्या घरात येऊन तुम्हाला डसेल. त्याच्या आधीच दिसताक्षणी त्याला ठेचणं हे सगळ्या शहाण्या माणसांचं कर्तव्य आहे. शहाण्या सरकारचं देखील हे कर्तव्य आहे. माझी अशी इच्छा आहे की भारत सरकारने एक जाहीरच करून टाकावं की पाकिस्तानसारखी जी विंचू, झुरळ, साप, डुकरं अशी जी जमात आहे त्या जमातीला दिसले की ठोकू, दिसले की चिरडू. इतकं चिरडायचं की पुन्हा पाकिस्तान रडत आला पाहिजे, आम्ही काही करत नाही तरी का मारता? तुम्ही इतक्या वेळा केलं ना त्याकरता मारतो. जितकी वर्ष 75 वर्ष पाकिस्तान आपल्याला असा त्रास देत आहे, 75 वर्ष अजून त्यांना असं कुटत त्यांना बर्बाद केलं पाहिजे ही माझी सरकारकडे मागणी आहे. धर्मयुद्ध करण्याचे दिवस राहिलेले नाही आहेत. युद्ध हे युद्धच असतं. त्याला धर्मयुद्ध हे सिनेमात शक्य असतं, प्रत्यक्षात धर्मयुद्ध होत नाही. हे धर्मयुद्ध करूनच हाजीपीरचा जी खिंड होती ती आपण पाकिस्तानला 2 वेळेला परत केली.
सुलेमान पर्वत जे भारताच्या पश्चिमेकडे आहेत, जम्मू आणि जम्मूच्या पश्चिमेकडे जो मोठा पर्वत आहे, त्या पर्वतरांगेमधनं खिंडी ज्या आहेत त्या खिंडीतनं आपल्या इथे दहशतवादी घुसतात हे माहिती होतं. खिंडीतनंच पाकिस्तानचं सैन्यसुद्धा येतं. त्या खिंडीला हाजीपीर खिंड म्हणतात. ती हाजीपीर खिंड दोन्ही वेळेला 65मध्ये मेजर जनरल दयाल यांनी जिंकलेली होती, तेव्हा ते मेजर होते. दयाल सिंग यांनी जिंकली होती. 71मध्ये पुन्हा आपण ती जिंकली होती. हे दोन्ही केल्यानंतर संधी जेव्हा झाली तेव्हा आपण त्यांना ती परत केली. काय पुन्हा येऊन मारा म्हणता काय? तुमच्या घरात शिरणारा साप तुमच्या घरात ज्या भोकातनं शिरतो ते भोग तुम्ही बुजवून टाकता. ते भोग तुम्ही परत त्यांना भोग करायला तिथे देत नाही. भारताने ही खुळचट नीती आता टाकून दिली पाहिजे. या नीतीने भारताचं आजवर प्रचंड नुकसान झालेलं आहे. कुठेतरी आपल्या इथल्या जे धुरीण आहेत, लष्करी धुरीण आहेत, कूटनीतिज्ञ आहेत, समाजशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी सगळ्यांनी भारतीय लोकांना हे कीर्तनकार सगळीकडे फिरत असतात, त्यांनी या खुलसट गोष्टी सांगणं सोडून द्या. धर्मयुद्ध वगैरे काही नसतं. उचला आणि ठोका हेच ते युद्ध असतं. उचलला आणि ठोकला, शत्रू दिसला की त्याला नायनाट करायचा. त्याचा आज नायनाट केला म्हणजे उद्या तो पुन्हा सशक्त होऊन येत नाही. ही खूणगाठ आपण बांधली पाहिजे. आपण नुसतं आपणच नाही, आपल्या सरकारने बांधली पाहिजे. आणि एक सांगायचं आहे, या TRF आणि हे सगळे दहशतवादी आहेत ना, यांच्या नावाने गळ्या काढणाऱ्या कितीतरी संस्था आपल्या देशात आहेत. त्या सगळ्या संस्थांना सुद्धा ठेचून काढायला पाहिजे. हे अत्यंत आवश्यक आहे. ही मनोवृत्ती या देशात बांधल्याशिवाय हा देश सुरक्षित होणार नाही. लक्षात ठेवा, आपण पाकिस्तानला दरवेळेला मारू, ते पुन्हा पुन्हा उठतील, पुन्हा आपल्याला मारायला येतील. यांना समूळ नाश केला पाहिजे. इतकं मारायचं यांना की यांना जेवायला सुद्धा मिळालं नाही पाहिजे. सध्या आपण ते करतोच आहोत, पण त्याच्याही पलीकडे जाऊन पुन्हा पाकिस्तान हा देश उठलाच नाही पाहिजे. असेच त्यांचे 4 तुकडे होऊ घातलेत. ते तुकडे झालेले उत्तम आहेत. तुकडे झालेल्या लोकांना सांगायचे की भारताकडे बघितलं तर 4 चे 16 तुकडे करायला आमची क्षमता आहे. तुम्ही आपले डोळे बंद करा आणि मुकाट्याने गटारात तुम्ही जसे जगताय तसे गटारातच जगा. या गटारिस्तान, या भिकारिस्तान यांना आता समज देण्याची वेळ आलेली आहे. कुठेतरी आपण हे शिकलं पाहिजे. भारतातल्या मुसलमानांना सुद्धा हे कळलं पाहिजे की हे जे पाकिस्तानातले मुसलमान आहेत, हे जेव्हा भारतावरती हल्ला करतात तेव्हा ते हिंदू मुसलमान बघत नाहीत, ते भारतीयांना बघतात. त्यांना सगळा भारत काफर वाटतो. तेव्हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे, हे ललित कुमारचं बलिदान फुकट जाता कामा नये. ही आपल्याला संधी मिळालेली आहे. ललित कुमारच्या बलिदानाची जबाबदारी TRFने घेतलेली आहे. हाणा साल्यांना ठोकून काढा असं मला त्यांना सांगायचं आहे. माझी अशी खात्री आहे की आपण सगळे माझे जे प्रेक्षक आहात ते माझ्याशी सहमतच असतील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद. नमस्कार. आणि पुन्हा एकदा ललित कुमार यांना श्रद्धांजली वाहून मी हा कार्यक्रम संपवतो. नमस्कार.